एक नंबरला माझं हाताचं चिन्ह आहे। त्याचबरोबर आपल्या गावातील कैलासवासी नारायण पाटील माजी सरपंच यांच्या सूनकन्या सौ सुरेखा मसाजी पाटील, त्या म्हणजे आपले दादाराव पाटलांच्या मिसेस आहेत, तर त्यांना पंचायत समिती गणातून आपण त्या ठिकाणी काँग्रेस पक्षाची उमेदवारी दिली आहे। हे आमच्या दोघांच्या प्रचारासाठी आज या ठिकाणी गणेश मंदिराच्या समोर खासदार प्रणितीताई शिंदे यांचं बरोबर 6 वाजता आगमन होणार आहे। तरी त्यांचे विचार आणि मार्गदर्शन ऐकण्याकरता आपल्या गावातील सर्व महिला भगिनी गावकरी या ठिकाणी उपस्थित राहावे, कारण ह्याच गणपतीच्या ठिकाणी ताईंच्या प्रचाराचा नारळ आपण त्या ठिकाणी फोडला होता आणि त्यावेळेस आपण बचत गटातील महिलांना शब्द दिला होता। त्याचबरोबर एकता बाल मंदिरांचे यशवंत कवडे यांनी गणेश सभा मंडपासाठी सुद्धा त्या ठिकाणी आपण शब्द दिला होता। आज हे सांगत असताना अत्यंत आनंद होतो आपल्याला की आमदार फंडातून आपण त्या ठिकाणी ह्या मंदिराच्या समोर सभा मंडपासाठी 10 लाख रुपये आपण मंजूर केलेले आहेत। त्याची प्रशासकीय मान्यता आपल्याला मिळालेली आहे, ते आपण व्हॉट्सअपवरती टाकलेली आहे। त्याचबरोबर त्या सभा मंडपाच्या वरतीच महिलांसाठी बचत गटाच्या महिलांना गेल्या 10 वर्ष झालं महिला या ठिकाणी भांडतायत, परंतु त्यांना जागा पण मिळत नव्हती आणि निधी पण कोण देत नव्हतं, परंतु खासदार ताईच्या कानावरती आपण ही गोष्ट सांगितली आणि त्यानंतर ताईने त्यांच्या खासदार फंडातून 10 लाख रुपये आपल्याला त्या ठिकाणी महिला बचत गटाकरता दिलेले आहेत। म्हणजे या मंदिराच्या समोर 20 लाखाची टोलेजंग ह्या ठिकाणी इमारत या ठिकाणी उभारली जाणार आहे। खालती गणेश मंडपाचं सभा मंडप होणार आहे आणि सभा मंडपाच्या वरती महिला बचत गटाकरता त्या ठिकाणी सभागृह की त्यांच्या मिटिंगा घेण्याकरता संपूर्ण ताबा त्यांच्या ताब्यात आपण देणार आहोत। त्यामुळं आपलं फार मोठं असं काम खासदार प्रणितीताई यांनी केलेलं आहे आणि ते करण्यासाठी मला या श्री गणेशानं गणपतीनं मला प्रेरणा दिली आणि यशवंत कवडे यांच्या बरोबर ह्या सगळी गोष्टी करत असताना 1 वर्षभराच्या कालावधीमध्ये आपण हे 20 लाख रुपये आपल्या गावाकरता त्या ठिकाणी मंजूर केलेले आहेत। त्याचबरोबर स्टँड पासून ह्या बाजूला येणारा जो रस्ता आहे पाथरी रोड, त्या पाथरी रोडच्या रस्ता करता आता जो विजय जाधव यांच्या मच्छिंद्र जाधव गुरुजी यांच्या घरापर्यंत जो रस्ता झाला आहे त्याच्यासाठी सुद्धा 5 लाख रुपये डीपीडीसीतून खासदार प्रणितीताई शिंदे यांनी मंजूर केलेले आहेत। त्याचबरोबर आपले उपकेंद्राची जी अडचण होती, सगळ्या आजूबाजूच्या गावांना वीज पुरवठ्यासाठी अडचण होती, ते हिरजला आपण त्या ठिकाणी शासकीय जमीन कलेक्टर मार्फत ताईंच्या माध्यमातून मंजूर करून घेतलेला आहे। सगळ्या कामाचा निपटारा बचत गटाच्या माध्यमातून कर्ज ह्या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी ताईंच्या माध्यमातून आपण सर्व करतोय। तर त्या दृष्टिकोनातून आपण सगळ्यांनी ताईंचे विचार ऐकण्याकरता या ठिकाणी उपस्थित राहावं अशी आपल्या सर्वांना कळकळीची विनंती करतो। खरं तर या गणेशापासूनच ताईंच्या प्रचाराचा शुभारंभ आपण केला होता आणि त्याच्यामुळं हे गणपती आपल्याला पावलेला आहे असं म्हणायला काय हरकत नाही। त्याचीच उतराई म्हणून माझ्या मनामध्ये यशवंत कवड्याला मी सांगितलं की निश्चितपणानं एका 2 वर्षामध्ये आपण गणेश मंदिराकरता सभा मंडप देऊ आणि महिला बचत गटासाठी जी मागणी होती गेल्या 10 वर्षापासून काही लोक त्यांना फसवत होते, जागा देतो निधी देतो, परंतु मी न बोलता त्यांना म्हणलं की ताईंच्या त्या ह्याच्यातून खासदार फंडातून आपण त्या ठिकाणी 2 वर्षामध्ये आपण महिलांच्या बचत गटासाठी 10 लाख देऊ। परंतु सांगायला मला अतिशय आनंद होतोय की आपण 1 वर्षाच्या आतच ह्या दोन्ही गोष्टी पूर्ण केल्यात आणि जागा सुद्धा त्या ठिकाणी उपलब्ध होऊन प्रशासकीय मान्यता मिळालेली आहे। कलेक्टर साहेबांनी मंजुरी दिली आहे। 13 तारखेला म्हणजे आचारसंहिता 15 तारखेला लागली आणि 13 तारखेला कलेक्टर साहेबांनी मंजुरी दिली। ह्या दोन्ही आमदार आणि खासदार फंडातून 10 लाखाचा निधी मोहिते पाटलांनी 10 लाख रुपये आपल्याला गणेश मंदिराकरता दिले आणि खासदार प्रणितीताई शिंदे यांनी खासदार निधीतून 10 लाखाचा निधी महिला बचत गटासाठी दिला। त्यामुळे या गणेश मंदिराच्या समोर अत्यंत चांगल्या प्रकारे हे दोन्ही एकावरती एक 2 मजली भव्य इमारत 1 वर्षाच्या आत 100% मी पूर्ण करून समक्ष उभारून त्याचं बांधकाम पूर्ण करून दर्जेदार सभा मंडप आणि सभागृह दोन्ही 1 वर्षाच्या आत करून दाखवेन अशा प्रकारचा पण या ठिकाणी निमित्ताने व्यक्त करतो। आम्ही उमेदवार गावातील 2च उमेदवार आहेत, तरी सगळ्यांनी आम्हाला गावचा भूमिपत्र, गावचा एक हरिभाऊ जाधवचा मुलगा, गावचा एक नागरिक, तुमच्या सगळ्यात बागडणारा बटू
त्याचबरोबर नारायण पाटलाची सून म्हणजे हरिभाऊ जाधव माजी सभापती या गावाचं सर्वस्व, त्यांचा मी मुलगा आणि नारायण पाटील माजी सरपंच यांची सुनकन्या सुरेखा पाटील हे दोघं जण गावचे सुपुत्र या ठिकाणी इलेक्शनला उभारलेत. आपण सगळ्यांनी त्यांच्यासाठी मतदान करावं अशी कळकळीची विनंती करतो. आणि आजच्या सभेकरता आपण घराच्या बाहेर पडून या ठिकाणी सभेसाठी उपस्थित राहावं असं आपल्याला आवाहन करतो. एक 10 मिनिटांमध्ये बरोबर 6 वाजता